श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार माननीय वसंतराव हंकारे यांच्या समाज प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया आई बापाच्या वेदना या विषयावरील हे व्याख्यान शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राणी पार्वती देवी महाविद्यालय मैदान टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेतर्फे संपर्क अभियानाला वेग आला आहे. या अभियानांतर्गत बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील विविध शिक्षण संस्थांना भेटी देऊन प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनींना या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या समाज प्रबोधनात्मक व्याख्यानासाठी सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थी मुलामुलींसह स्वतः मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे करण्यात आले आहे. मी सरकारी आदर्श मराठी शाळा हलशी शाळेची शिक्षिका आहे. आज खरोखरच आजचा या ज्या काही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहेच, परंतु दादांनी जे काही आता नवीन कार्य करणार आहेत त्या कार्याची खरं तर आम्हाला गरज आहे. कारण आजची पिढी आम्ही बघतो की आम्ही शिक्षक वर्ग होईल तेवढ्या परिणामी प्रयत्न करत आहोतच की मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीनं, परंतु शैक्षणिक विकासाच्या पलीकडे सुद्धा त्यांना जीवनामध्ये घडवणं हे आमचं महत्त्वाचं कार्य असतं. परंतु प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही मुलांना या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन करू शकत नाही. परंतु दादांनी जे काही आता हे ऑर्गनाईज केलेलं आहे हे कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये मी हलशीवरून येते, त्यामुळे नक्कीच मी मुलांना तिथून सुद्धा आणण्याचा प्रयत्न करेन. आणि हे जे काही आत्महत्येचं प्रमाण वगैरे वाढत चाललेलं आहे हे मुख्य कारण आहे. कारण आईला बघा, मुलांना जन्म झाल्यासोबत 9 महिने किती त्रास घ्यावा लागतो हे आयांना माहिती असतं, परंतु याची जाणीव त्या मुलांना पण व्हायला पाहिजे की छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींच्यामुळे काय होत असते, त्यांची मानसिकता बिघडत चाललेली आहे. आणि मोबाईलचा सुद्धा अतिवापर झाल्यामुळे काय होत चाललं आहे, मेन रिझन आहे की तिथंच आहे. कारण आम्ही सुद्धा जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते, परंतु तरीही यशस्वी रीतीने ह्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि मुलांना सुद्धा आमच्यासारखंच घडवण्याचा प्रयत्न करत आम्ही आहोत. सर्वांना नमस्कार. मी के.व्ही. पाटील रमेश पेस कनबर्गी या शाळेचे सध्या मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. तर आपला जो समाज आहे, आता दादांनी सांगितले, दादा आमचे मित्र आमच्याबरोबर कॉलेज आम्ही केलेलं आहे एकत्रच, तिथे भेटले, त्यांनी मला फार आनंद झाला. आणि आता त्यांनी बऱ्याच योजना आखायलेत. तर आमचा जो समाज आहे मराठा समाज, इतर समाजाचं बघितलं आणि आमचा समाज बघितला की नाही, आमचा समाज विखरत चाललेला आहे आणि याला कोणीतरी एक पुढं होऊन एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायलेत आणि आम्हाला ही आनंदाची बाब आहे. आणि यासाठी एक आपल्याला मौका मिळालेला आहे की ज्या ठिकाणी आईबाबांच्या वेदना, आता त्यांनी सांगितलेलं आहे आईबाबांच्या वेदना काय असतात, आपणही अनुभवलेलं आहे, तुम्ही पण अनुभवलेलं असणार. आणि आता जी मुलं आहेत ही मुलं भरकटत चाललेली आहेत. मोबाईल आल्यामुळं की नाही, मुलं पुस्तकापासून लांब गेलीत, आईवडिलापासून लांब गेली, समाजापासून लांब गेली. त्यामुळं मुलांना काय करायला पाहिजे, आता आपण कशा पद्धतीनं संस्कार घालायचे हे स्वतः आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेले आहे, समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आईबाबांच्या वेदना हा कार्यक्रम अतिशय स्तुत आहे आणि त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी जायला हरकत नाही. आताच अनेक जणांनी सांगितलं येतं की आपले अनेक मेळावे होत असतात, आजूबाजूला समाज असतो आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून हे सोडलं तर आपला समाज एकत्र येईल, आपल्या समाजाची प्रगती होईल. कारण इतर समाज बघितलं की नाही, एक हाक दिल्याबरोबर त्यांनी सर्व कामधंदे सोडून एकत्र येत असतात. आम्ही आमच्या गावात जत्रा असू, सण असू, सगळेजण आपल्या आपल्या कामाला जात असतात. त्यामुळं आमचा समाज जो आहे हा पाठीमागं राहून आपल्या समाजाचं काय होत आहे, अहित होत आहे आणि मुलांची हेळसांड होत आहे. पालक जे आहेत मुलांच्याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देत नाहीत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच होईल अशी मला आशा आहे. त्यासाठी हा कार्यक्रम जो आहे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026ला RPD मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सर्वजण हजर राहावे आणि आपल्या सहकार्यानेही सांगावा असं माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. आपल्यासमोर अगदी विद्वान मंडळी उपस्थित आहे आणि खरोखरच शतशः अभिवादन करावं लागले, कारण आज आमच्या मनातली गोष्ट इथं दादांनी ओळखलेली आहे आणि एक आईबाबाच्या मनातील एक कळकळ यांनी आज जाणून घेतलेली आहे. आणि या कळकळीचंच आज आपल्याला सर्वांना जाऊन तिथं उपस्थित राहून आपल्या कुटुंबासमवेत, आपल्या शिक्षकांसमवेत आपल्याला जायचं आहे. एक पहिला होतं की प्राथमिक शाळेमध्ये मुलांना काय म्हणजे आपण शिक्षण दिलं तर झालं, पण आत्ताची जनरेशन अल्फा जनरेशन असल्यामुळं
ते मुळापासूनच आपल्याला घडवावं लागत आहे. आणि असे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक किंवा पुढील सर्वजण शिक्षकच तिथं गेल्या मग खूप महत्त्वाचं ते आपल्याला तिथून संस्कारांचा गाभा मिळणार आहे. एक पालक या नात्यानं आपण मुलांना वेळ दिलाच पाहिजे, पण एक मात्र खरं की आपण पालक हे मुलांचे आपण ढाल आहोत. त्यांना त्यांच्या यशस्वी जीवनासाठी आपण एक ढाल समजून आपण त्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे. प्रत्येक वेळी जरी आपण लक्ष दिलं नाही तरी पण जे असे संस्कार वर्ग आहेत, आता जीवनविद्या मिशन सारखे शाळेमध्ये ते मिशन चालले जातात, पण हा खास सगळ्या शिक्षक वर्गांसाठी, पालक वर्गांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आवर्जून यांनी आयोजित केलेला आहे. सर्वजण आपण त्या दिवशी वेळ काढूयात आणि ह्या कार्यक्रमाला हजर राहूयात.